नमस्कार, मी आपल्यासाठी घेऊन आलोय दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक विशेष बातमी। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेचा थाट काही वेगळाच पाहायला मिळतोय। कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 18 रोजी रात्री 10 वाजता मूर्तीला तेल चढवण्याच्या विधीने झाली। त्यानंतर वेदमूर्ती इराया स्वामी आणि नागया स्वामींच्या हस्ते विधिवत अग्निपूजन करण्यात आलं। पण खऱ्या अर्थाने गाव गजबजलं ते काल सकाळी 9 वाजता ढोल ताशांच्या गजरात नंदी बसवेश्वरांची पालखी आणि पुरवंत समितीची मिरवणूक मंदिरात पोहोचली। या यात्रेचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे अग्निप्रवेश। दुपारी ठीक 12 वाजता वळसंग पोलीस ठाण्याचे पीआय राहुल डोंगरे साहेब यांच्या हस्ते अग्निपूजा पार पडली आणि त्यानंतर भाविकांनी श्रद्धेने अग्निप्रवेश केला। यानंतर बसवेश्वर घुळी महाराज आणि लक्ष्मीपुत्र पुजारी यांनी केलेली भातणूक ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भक्तीसोबतच मनोरंजनाचीही इथे कमतरता नाही। कन्नड संस्कृतीचा वारसा जपणारा गिगी पदगळूचा कार्यक्रम आणि आज होणारे भव्य कन्नड नाटक हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे। विशेष म्हणजे कोणतीही गडबड किंवा गोंधळ न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यत्नाळचे ग्रामस्थ ही परंपरा वर्षानुवर्षे जपताना दिसतायत। यात्रा पंच कमिटीने ही यात्रा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे।